तर गरबा आयोजन समितीला प्रवेशासंदर्भात अटी शर्ती टाकण्याचा अधिकार आहे असं सांगत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी एक प्रकारे या मागणीचं समर्थन केलं। तर विश्व हिंदू परिषदेला समाजात दरीच निर्माण करायची आहे अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। गरबा आयोजित करताना गरबा आयोजन समिती जी काही अटी शर्ती टाकतं त्यांचा अधिकार आहे, त्यामुळं त्या अधिकारावर तर कुठला गरबा कुठल्या नियमाने अटी तयार केलेला आहे, त्यावर पोलिसांची काय परवानगी घेतलेली आहे आणि आयोजकाची ती इच्छा असते कुणाला बोलवावं कुणाला नाही बोलवावं। त्यामुळं हा गरबा उत्सव जो आहे त्या आयोजन समितीने आणि पोलिसांनी दिलेल्या परवानगीच्या आधारावर आणि अटी शर्तीवरच त्या ठिकाणी गरबा उत्सव होतो। मला वाटतं आयोजकांनी हा निर्णय करायचा असतो। त्यांना आगच लावायची आहे, त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे, धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे। त्यामुळं विश्व हिंदू परिषद काही नव्यानं बोलतंय असं नाही, ते देश अस्थिर करण्यासाठीच ही यांचा जन्म झालेला आहे। विविधतेमध्ये एकता हे आतापर्यंत ही नीव राहिली आहे महाराष्ट्रामध्ये असेल की देशात। त्याला जर छेद देण्याचं काम या सगळ्या संघटना करत असतील